नमस्कार, मी सत्यजित पवार. आजपासून आपल्या लाईफमध्ये काही बदल होणार आहेत ते जाणून घेऊया. प्रथमतः नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं मी स्वागत करतो. 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे कायद्यातील 4 ते 5 मोठे बदल काल केंद्र सरकारने केले. ते आपल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तसेच जे कामगार आपल्या देशाबाहेर आहेत त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. केंद्र सरकारने काल म्हणजे शुक्रवारी कामगार कायद्यामध्ये 4 महत्त्वाचे बदल केले. यामुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान झाली व जी जुने आपले 29 कामगार कायदे आहेत ते इतिहास जमा झाले. नवीन कामगार कायद्यानुसार किमान वेतन सर्व क्षेत्रामध्ये आजपासून लागू झालं आहे. ओव्हरटाईमचे आपल्याला डबल पैसे मिळतील. तसेच महिलांना सुद्धा आता नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची मुभा असेल. तसेच त्यांना पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिलांना देखील समान वेतन मिळेल. तसेच 40 वर्षावरील जे आपले कामगार आहेत त्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना PF, मेडिक्लेम, लीव, ESIC यासुद्धा सुविधा देणं बंधनकारक राहील. तसेच ग्रॅज्युएटी आपल्याला 1 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर मिळेल. जी पूर्वी आपल्याला 5 वर्ष सेवा केल्यानंतर जी ग्रॅज्युएटी मिळत होती ती आता आपल्याला 1 वर्षांमध्ये मिळून जाईल. तसेच धोकादायक आस्थापनांमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना ESIC देणं बंधनकारक राहील. तसेच या नवीन योजनेमध्ये डिजिटल मीडिया, डबिंग कलाकार, स्टंटमन यांना सुद्धा समावेश केला आहे. नवीन कामगार संहिता काय आहेत ते बघूया. वेतन संहिता 2012, औद्योगिक संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहिता 2020. धोकादायक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना 100% आरोग्य सुरक्षा. तसेच डिलिव्हरी बॉय, कॅब चालक यांना सुद्धा सामाजिक सुरक्षा या योजनेमध्ये समावेश केला आहे. स्वातंत्र्यानंतर काळातील या प्रगत कामगार सुधारणा आहेत. यामुळे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आता आपण फिक्स्ड टर्म कर्मचारी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना सर्व लाभ असतील म्हणजे PF, मेडिक्लेम, ESIC. यामुळे आपल्याला नोकरीची सुरक्षितता वाढेल व आर्थिक सुरक्षा सुद्धा वाढेल. अल्पकाळात जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हा फार मोठा फायदा आहे. स्थायी कर्मचाऱ्यांइतकंच वेतन असेल. कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन देणं बंधनकारक राहील. म्हणजे जे परमनंट कामगारांना जितकं वेतन आहे तितकंच आता वेतन आपल्याला कंत्राटी कामगारांना द्यावं लागेल. FT निर्णयामुळे थेट कंपन्या कामगारांना नोकऱ्या देतील. याच्यामुळे कंत्राटीकरण कमी होईल व कामगारांची सुद्धा सुरक्षितता वाढेल. खरंच हा रिफॉर्म फार मोठा आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांना जे काही बेनिफिट होतील ते आपण जाणून घेऊयात. रोजगार क्षमता वाढेल. अधिक क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आता ग्रॅज्युएटी मिळेल. PF, ESIC, मेडिक्लेम स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे देणं बंधनकारक राहील. या योजनेमध्ये युवा कामगारांसाठी काय आहे ते जाणून घेऊयात. किमान वेतन हमी, इन्कमची सुरक्षितता, स्टेबिलिटी. तसेच हायरिंग केल्यानंतर जॉईनिंग लेटर देणं बंधनकारक राहील. तसेच लीव काळातले जो पगार आहे तो सुद्धा देणं बंधनकारक राहील. तर यात IT काय तर IT तर जे IT क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी आस्थापनांना आता 7 तारखेपर्यंत पगार देणं बंधनकारक राहील. तसे महिलासुद्धा नाईट शिफ्टमध्ये काम करू शकतील व त्यांना पुरुषांप्रमाणेच महिलांनासुद्धा समान वेतन राहील. जॉईनिंग लेटर, PF, मेडिक्लेम, वैद्यकीय सुविधा देणं बंधनकारक राहील. खरंच हा निर्णय म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये खरंच कामगारांसाठी हा फार मोठा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला. याचा इफेक्ट त्यांना लॉंग टर्मसाठी पण मिळेल. म्हणजे 2029चे जे इलेक्शन आहेत याच्यासाठी सुद्धा कामगारांच्या साईडने त्यांना एक पॉझिटिव्हिटी कुठेतरी क्रिएट झालेली आहे. आणि खरंच या कायद्यांचं अंमलबजावणी जर कंपनी व्यवस्थापनाने जर केल्या, सर्व आस्थापनांनी जर केल्या व्यवस्थित रूल्स अँड रेग्युलेशनच्या हिशोबाने, तर सर्वसामान्य कामगाराचे सुद्धा या लाईफमध्ये फार मोठे बदल अपेक्षित आहेत. तर येणाऱ्या काळात याचे परिणाम व याचे इफेक्ट आपल्याला अधिक प्रभावाने जाणवतील.